नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ऋषिकेश रासकर तुमचं आपल्या कृषीपुत्र युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। तर आपण आजच्या जो विषय घेणार आहोत तो गांडूळ खत याविषयी माहिती, त्याचे जे फायदे असतात ते फायदे आणि त्यासाठी तयार करण्यासाठी जी विधी असते याविषयी माहिती घेणार आहोत। चला तर आपण आता माहिती घेऊया। शेतकरी मित्रांनो, आपण आज गांडूळ खत निर्मिती प्रकल्प येथे आलेलो आहोत। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, सर्व गांडूळ खताचे बेड्स तयार केलेले आहेत आणि यामध्ये गांडूळ खत निर्मिती सध्या चालू आहे। तर आपण त्याविषयी माहिती घेऊयाच, पण सुरुवातीला आपण गांडूळ खताचे जे फायदे असतात याविषयी चर्चा करूया। तर गांडूळ खताला आपल्या शेतीमध्ये ब्लॅक गोल्ड म्हणजेच काळे सोन्याची ही उपाधी दिलेली आहे। तर त्यामध्ये अशी उपाधी दिलेले कारण आहे की यामध्ये भरपूर प्रमाणात ऑर्गॅनिक कार्बन उपलब्ध असतं। त्यासोबतच एनपीके घटक हे सुद्धा गांडूळ खतामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात। त्यासोबतच यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट जे असतात ते सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात। कारण की गांडूळ खते शेणखताचा वापर करून किंवा आपल्या शेतामधील जे वेस्ट असतं म्हणजेच ऊसाचे पाचट किंवा आणखीन बाजूला काही निघलेले घटक असतात, पाचट पाला यापासून बनवले असतात। त्यामुळेच यामध्ये शेणखतापेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात अन्नद्रव्ये उपलब्ध असतात। त्यासोबतच जे शेतीसाठी मायक्रोन्यूट्रिएंट अतिशय महत्वाचे मानले जातात ते सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये गांडूळ खतामध्ये उपलब्ध असतात। शेतकरी मित्रांनो, आपण आता गांडूळ खत निर्मिती याविषयी माहिती घेऊया। तर गांडूळ खत निर्मितीसाठी सर्वात महत्वाचा भाग जो मानला जातो तो गांडूळ, आणि त्या गांडुळाच्या जातीची जी निवड केली जाते ती गांडुळाच्या जातीची जी निवड केली जाते ते आपण आता पाहूया। गांडुळाच्या जातीमध्ये साधारणतः 99+ जातींचा समावेश होतो। त्यामध्ये आपण जे गांडूळ खत निर्मितीसाठी जी जात वापरतो त्यामध्ये एसिनिया फोएटिडा आणि इडुलिस इल्युजिन ही जात असते। जर आपण कमर्शियल तत्वावर म्हणजेच मोठ्या प्रमाणावर जर गांडूळ खत निर्मिती करणार आहोत तर त्यामध्ये साधारणतः एसिनिया फोएटिडा या जातीचीच निवड केली जाते। तर आपण गांडूळ खताचे जे बेड असतात त्याविषयी आता सध्या माहिती घेऊया। हे जे बेड असतात हे 10 ते 15 फूट आपल्या सोयीनुसार केले जातात लांबीसाठी, आणि रुंदीसाठी जी बेडाची रुंदी असते ती 3 फूटच ठेवली जाते। त्याचं जे कारण आहे तर गांडूळ खत ज्या टायमाला तयार होईल त्या टायमाला आपल्याला इझिली हात जाईल आणि ते आपल्याला काढण्यासाठी जास्त त्रास होणार नाही आणि आपल्याला गांडूळ खताच्या बेडमध्ये जाण्याची गरज पडणार नाही। जर आपण गांडूळ खताच्या बेडमध्ये उतरलो तर आपल्या वजनामुळे जे गांडूळ आहेत त्यावर दबाव पडेल आणि ते इजा होईल आणि ते मरताल किंवा त्यांना इजा होईल। त्यामुळे गांडूळ खताची बेडची जी रुंदी असते ते साधारणतः 3 फूट एवढीच ठेवावे, आणि उंचीमध्ये गांडूळ खताच्या बेडमध्ये साधारणतः 2.5 ते 3 फूट एवढी उंची ठेवावी, आणि जास्त उंच पण करू नये जेणेकरून आपल्याला काढण्यासाठी आतमध्ये उतरावे लागेल। आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे त्यामध्ये जे इरिगेशन साठी जो मध्ये जागा ठेवलेली असते ती जागा ठेवावी जेणेकरून गांडुळांना जी हवा आहे ती मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होईल आणि त्यांच्या वाढीसाठी त्यांना मदत होईल। तर मित्रांनो, आता आपण बेड तयार झाल्यानंतर जी तयार करण्याची प्रक्रिया असते त्याची माहिती घेऊया। तर बेड तयार झाल्यानंतर सुरुवातीला खाली एक 5 ते 6 सेंटीमीटरचा विटांचा भुगा किंवा वाळू याचा उपयोग करावा। त्याच्यावर एक मातीचा थर द्यावा जेणेकरून आपण गांडूळ खतावर जे मारलेलं पाणी आहे ते योग्यरित्या त्याच्यामधून पास होऊन आपल्यासाठी वर्मी वॉश योग्य प्रकारे कलेक्ट केलं जाईल। तुम्ही पाहू शकता इथून पाईप जाऊन त्या टाकीमध्ये सर्व वर्मी वॉश कलेक्ट केलं जातं। वर्मी वॉशचे सुद्धा भरपूर फायदे आहेत। त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात अन्नद्रव्ये किंवा ऑक्सिन, सायटोकायनिन, जिब्रेलिन यासारख्या ग्रोथ हार्मोनचा समावेश असतो। आणि नंतर आपण बेड तयार करण्यासाठी जी प्रक्रिया असते यावर चर्चा केली, तर त्याच्यावर पाला पाचोळा किंवा ऊसाचं पाचट असतं याचा 10 ते 15 सेंटीमीटर एवढा थर द्यावा। त्याच्यावर लगेच परत शेणखतचा वापर करावा। त्याच्यानंतर परत शुगर केन ट्रॅश म्हणजेच ऊसाचे पाचट किंवा पाला पाचोळा या प्रकारे ते भरून घ्यावे आणि त्यावर एक 10 ते 15 दिवस सुरुवातीला कंटिन्यू पाणी टाकावे जेणेकरून शेणखतातील जी उष्णता असेल
ते कमी होईल, जेणेकरून आपण जे गांडूळ सोडणार आहोत त्यांना इजा होणार नाही. त्यानंतर प्रत्येक बेडमध्ये साधारणतः 1 ते 1.5 किलो याप्रमाणे गांडूळ सोडावेत आणि ते टाकत असताना सगळीकडे सारख्या प्रमाणात स्प्रेड करावे. आणि त्यांच्यामध्ये गांडुळासाठी सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे ओलावा. त्यामध्ये आपण सफिशियंट प्रमाणात त्याला पाणी देत राहावे. 2 दिवसाला 3 दिवसाला त्याच्या गरजेप्रमाणे त्यावर पाणी स्प्रेड करावे, जेणेकरून त्याच्यामध्ये मॉइश्चर किंवा ओलावा कायमस्वरूपी उपलब्ध राहील आणि आपल्या गांडुळांच्या वाढीसाठी मदत होईल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की गांडूळ खत तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो. तर आपण पहिल्या वेळेस जो बेड भरतो त्याला तयार होण्यासाठी साधारणतः 3.5 ते 4 महिने एवढा कालावधी लागतो. कारण की ज्यामध्ये जे गांडुळाची संख्या असते ते आपण सुरुवातीला 1 ते 1.5 किलो सोडलेली असते, त्यामुळे ती संख्या कमी असल्यामुळे जास्त टाइम लागतो. पण नंतरून जसं टाइम जातो, आपण तिसऱ्या वेळेस बेड भरतो किंवा चौथ्या वेळेस बेड भरतो, त्या टायमिंग मध्ये ते साधारणतः 2 ते 2.5 महिन्यामध्ये सुद्धा बेड तयार होतात. कारण गांडुळांची संख्या बेडमध्ये वाढलेली असते. जर गांडुळांची संख्या बेडमध्ये जास्त असेल तेवढाच कालावधी आपल्याला गांडूळ खत तयार होण्यासाठी कमी लागणार आहे. आता आपण याविषयी जे खर्च आलेला आहे याची चर्चा करूया. तर आम्ही सुरुवातीला येथे 10 बेडचा प्रकल्प तयार केला होता. त्यामध्ये साधारणतः 1 बेड तयार करण्यासाठी जो खर्च आला होता तो साधारणतः वीट आणि सिमेंटचा सर्वसाधारण खर्च एक 10,000 आला होता एक प्रत्येक बेडसाठी. आणि जो शेड आहे यासाठी सर्व शेडसाठी एक 1.5 लाख रुपये खर्च आला होता. आणि जे बेड आहेत आम्ही सुरुवातीला 10 बेडचा सेटअप केला होता आणि यावर्षी तो जो बेडचा प्रकल्प आहे तो वाढवून आता 15 बेड केलेले आहेत. आणि हे जे केलेले आहेत ते सर्व त्या गांडूळ खतातून येणारा फायदा आहे यातूनच तयार केलेला आहे. आम्ही बाहेरून इन्व्हेस्टमेंट अजिबात त्यामध्ये काही केलेली नाहीये. तर शेतकरी मित्रांनो, गांडूळ खत तयार झाल्यानंतर आपण त्याला चाळणीने साह्याने चाळून घेतो, जेणेकरून आपल्याला योग्य प्रकारे किंवा चांगल्या प्रतीचे जे गांडूळ खत असतं ते आपल्याला भेटतं. तर आपण त्यासाठी इथे एक जुगाड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. या साईडने जे गांडूळ खत तयार केलेलं आहे ते आतमध्ये टाकलं जातं आणि याला हँडल इथं बसवलेला आहे, सायकलचा पॅडल बसवलेला आहे. आणि या प्रकारे त्याला फिरवून त्याच्यामधला जो कचरा असतो, पालापाचोळा असतो किंवा दगड गोटे काय जे शेणखतामधून आतमध्ये गेलेले असतात ते एका साईडला निघतात आणि चांगल्या प्रतीचं जे गांडूळ खत असतं ते खाली पडतं आणि आपल्याला योग्य प्रतीचं किंवा अतिशय चांगल्या क्वालिटीचं जे गांडूळ खत असतं ते आपल्याला इझिली उपलब्ध होतं. तर गांडूळ खतासाठी जो मार्केटमध्ये रेट असतो तो चांगल्या प्रतीच्याला साधारणतः 10 ते 14 रुपये प्रति किलो एवढा भेटतो. म्हणजेच त्याचे टन वाईज जर केलं तर 10,000 ते 14,000 रुपये प्रति टन आपल्याला एवढा त्याचा फायदा भेटतो. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओचा कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.